All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 4 मध्ये. तर डे 4 मध्ये तुम्हाला माहितीच असेल डे 3 मध्ये आपण कॉस्ट टू कॉस्ट आलतो. मग शुक्रवारी काय आपण ट्रेडिंग केली नाही, डायरेक्ट आपण आज 2 दिवस सुट्टी घेऊन डायरेक्ट सोमवार आपण ट्रेड करायचा विषय ठरला होता. ठीक आहे, तर आज सोमवार आहे, तुम्हाला माहिती असेल तारीख वगैरे वेळ वगैरे बघा 10:35 12/1/2026. ठीक आहे, ओके. सो आता तुम्ही इथं बघू शकताय विषय काय झाला. सगळ्यात पहिला आपण एक सकाळचा ट्रेड मिस केला. ठीक आहे, मिस केला, इट्स ओके, काही विषय नाही, तुम्हाला सांगतो लॉजिक वगैरे सगळं. ठीक आहे, तर हा निफ्टीचा चार्ट आहे आणि ही पहिली पोझिशन बघा, कारण आज सुद्धा आपण टोटली लॉसमध्ये. ठीक आहे, इट्स ओके, एकच ट्रेड झालाय आपला. ओके, हे बघू शकता 25,700 पुटचा आपण एक ट्रेड घेतला आणि पुटमध्ये घेऊन सुद्धा मार्केट पुटमध्ये असून सुद्धा आपण लॉसमध्ये. त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो, 750 इकडं आपलं 10-11 पॉईंट गेले. ठीक आहे, इट्स ओके, तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तरी 750 रुपये आजचा विषय आहे. आणि जर ओव्हरऑल तुम्ही बघितलं म्हणजे चार्जेस वगैरे लावून, तर आपलं कॅपिटल तुम्हाला माहित असेल 20,000 होतं, आता 17,000 झालेलं आहे. इट्स ओके, 3,000. इट्स ओके, 816 रुपये म्हणजे ब्रोकरेज वगैरे लावून 816 रुपये लॉस आहे. ठीक आहे, तर टोटली आपलं कॅपिटल 20,000 वरनं 17,000 आलेलं आहे. काही विषय नाही त्या बाबतीत. ठीक आहे, आपण ह्याला पुढे नेऊ, आणखीन काय विषय नाही, आणखीन काय आत्ताशी 4था दिवस आहे, होत राहतंय. ठीक आहे, इथून पुढे जरा कन्सिस्टन्स विषय करूया. ओके, प्रॉफिटेबल विषय करूया थोडा, बघू काय होतंय. ठीक आहे, तर ही आपला विषय होता आणि ही 750 आज इथं आणि ब्रोकरेज वगैरे लावून 816. इट्स ओके, चला मी तुम्हाला हा ट्रेड ओपन करून दाखवतो. तर हा ट्रेड आहे आपला 25,700 पुट. ओके, इकडे 1 मिनिट आहे, इकडे 5 मिनिट आहे निफ्टी. ओके, इकडं ट्रेडिंग व्ह्यू आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो विषय काय झाला. ही मार्केट बघू शकताय आज इथं ओपन झालं, डायरेक्ट बघू शकताय थोडं गॅप डाऊन ओपन, म्हणजे थोडं रेंजमध्येच ओपन झालं, पण मार्केट जी पडलं आणि हा जो आपला सपोर्ट होता म्हणजे कालचा लो, त्या कालच्या लो पाशी मार्केट एकदम खाली आलं. सो इथं खाली आल्यानंतर आपल्याला इथं ट्रेड घ्यायचा होता, पण इथं आपण ट्रेड घेतला नाही, कारण विषय झाला थोडा. इट्स ओके, घेणार होतो, घेतला, पण थोडं काय झालं, मार्केट खूप एकदम फास्ट खाली आलं. सो लिक्विडेट होऊन मार्केट वरी जाऊ शकत होतं, त्यामुळे थांबलो. आणि म्हणजे ही मुवमेंट खूप फास्ट झालेली. ठीक आहे, तुम्हाला 1 मिनिटाची कॅन्डल म्हणजे जर मी दाखवलं तर तुम्ही बघचाल एकदम फास्ट मुवमेंट झाले, धपकरनं मार्केट खाली पडलेलं आहे. हे बघू शकता अशा पद्धतीनं. ठीक आहे, इट्स ओके. तर इथं आपल्याला ट्रेड भेटत होता, पण नाही घेतला. इट्स ओके. त्याच्यानंतर इथं बघू शकताय अशा पद्धतीनं जेव्हा मार्केट इथं टेकलं, हे बघू शकताय जेव्हा पुल बॅकला मार्केट इथं आलं, ह्या EMA ला मार्केट टेकलं, तर आपण इथं पुढचा ट्रेड प्लॅन केला. ठीक आहे, पण पुढचा ट्रेड इथं प्लॅन केला जेव्हा मार्केट इथं EMA ला टेकलं, तेव्हा आपण विषय असा झाला की मार्केटने मुवमेंटच दिला नाही. तिथून पुढे बघू शकताय पुटला गेलंच नाही मार्केट, तिथंच साईडवेज चालू आहे मार्केट, बघू शकता इथं तुम्ही. ठीक आहे, तर इथं आपण ट्रेड घेतला होता पुलबॅकवरती, आणि पुलबॅकवरती ट्रेड घेतल्यानंतर EMA वगैरे विषय होता व्यवस्थित. ओके, सगळं काही विषय नाही. 10 पॉईंटचा एसेल होता, 10 पॉईंटचा एसेल बघू शकता गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर थोडं खाली गेलं, पण आणखी वर खाली काही साईडवेज आहे. साईडवेजमध्ये भाई जास्तीत जास्त चान्सेस आहे एसेल जाणार. ओके, साईडवेजमध्ये होतं विषय. तर सकाळचा मूव जर कॅप्चर केला असता तर 50 पॉईंट भेटले असते. जाऊ द्या, काही विषय नाही, होत राहतंय आजचा दिवस. पण इथं मी बघू शकताय तुम्ही, इथं मी ओव्हर ट्रेडिंग केलेली नाही. ठीक आहे, एकच ट्रेड घेतलाय, लॉस गेला. इट्स ओके, थांबवलाय दिवस. ओके, नाहीतर काही जण इथं 10 पॉईंट गेले, तर आपण आता इकडं 10 पॉईंट काढू असं तसं करू. इट्स ओके, तसलं काही केलेलं नाही. आणि इकडं एक एसेल गेला, विषय क्लोज करून टाकला. ठीक आहे, कारण बघू शकता तुम्ही मार्केट पूर्ण गॅप डाऊन मध्ये होतं इकडं, आणि हा आपला सपोर्ट होता. त्या सपोर्टपर्यंत मार्केट येण्याची शक्यता होती, त्यामुळे मी इथं ट्रेड घेतला, तर घेणार नव्हतो. म्हणलं की भाई आता इथपर्यंत आलाय तर सपोर्टपर्यंत जाईल 501च्या, कारण आणि तुम्हाला माहित असेल 500% टॅरिफ USने लावलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मार्केट पुटमध्ये, त्यामुळे तर विषय चाललाय सगळा. ओके, त्यामुळं पुटमध्ये सगळा विषय आहे. ठीक आहे, आणखीन 2-3 दिवस बघू काय होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजचा विषय झाला. बाकी तुम्हाला व्हिडिओ लाईक मारा, कमेंट करा, सबस्क्राईब मारा. एवढं सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये लॉजिक वगैरे काय. ओके, बाकी बघू आता डे 5 मध्ये काय होतंय. ओके, असंच राहा सोबत, तेवढं सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद.